नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत आमरसपुरी। सध्या आंब्यांचा सीझन आहे, तर आमरसपुरी तर झालीच पाहिजे। तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही आमरस आणि पुरी बनली गेलेली आहे। ही पुरी आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। आपण कमी तेलकट पुरी ही ती कशी बनवायची व गव्हाची पिठाची जरी पुरी असली तरी टम्म फुगलेली खूप वेळ अशीच राहणारी ही पुरी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम्म अशी ही पुरी फुगली गेलेली आहे, त्याचबरोबर अगदी मऊसूत ही होते आणि खूप वेळ अशीच टम्म फुगलेलीही राहते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चाळण घेऊन आपली जी रेग्युलर आमटीची वाटी आहे त्याच वाटीने इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आपण त्याच वाटीने अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे। रवाही आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर संपूर्ण पीठ व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। सर्व पीठ मिक्स केल्यानंतर इथे मी 1-2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता हे सर्व तेल पिठामध्ये घालून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। संपूर्ण पिठाला तेल लागण्यासाठी तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल असं दोन्ही हातांनी हे पीठ चोळून घ्या, जेणेकरून तेल सगळीकडे समान लागलं जाईल। आता मी इथे पुन्हा त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर पाणी थोडं थोडं घालत आपल्याला घट्टसर गोळा हा मळून घ्यायचा आहे। तुम्ही केव्हाही लक्षात घ्या, पुरी बनवण्यासाठी जास्त पातळ पीठ अजिबात मळायचं नाही। तर इथे मी व्यवस्थित असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। तर ह्या वाटीने मला 1.25 वाटी पाणी ते पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे असंच 15 मिनिटासाठी बाजूला ठेवूया। पीठ छान मुरलं जाते, तर आता आपण इथे आमरस बनवायला घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे 3 पिकलेले जे हे आंबे घेतलेले आहेत, ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। आंबे व्यवस्थित धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरील साल काढून घ्यायची आहे। सुरुवातीला देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला या पद्धतीने संपूर्ण आंब्यावरील जी साल असते ती काढून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी 3 आंब्यावरील साल व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे। तर आता आपल्याला आंब्याचा जो बल्प आहे तो सर्व आता या बाउलमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने तुम्ही एकदा आमरसपुरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व जो आंब्याचा वरतील बल्प आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे। तर आता हा बल्ब एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे, त्याचबरोबर 1 चमचा साखर घालायची आहे। इथे मी घेतलेला आंबा खूपच गोड होता, म्हणून मी याच्यामध्ये फक्त 1 चमचा साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमचे आंबे कसे आहेत, आंबट किंवा गोड, त्याच्यावरती साखरेचे प्रमाण ठरवू शकता। इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे। आता ते एका बाउलमध्ये काढून घेतले। आता मी इथे एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, ते ह्या आमरसमध्ये थोडं थोडं घालत आपल्याला व्यवस्थित हा आमरस फेटून घ्यायचा आहे। ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चरमध्ये आपला आमरस तयार आहे। इकडे आपलं पुरी बनवण्यासाठी पीठही व्यवस्थित असं भिजलेलं आहे। तर आता आपण पुरी बनवायला घेऊया। तर आता थोडंसं पीठ सुरुवातीला मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर आता आपण इथे ज्या आकाराच्या
आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत त्या आकारामध्ये इथे गोळे करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी सुरुवातीला थोडेसे गोळे बनवून घेतलेत। तर आता आपण दुसरं उरलेलं जे पीठ आहे त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून आपण इथे पुऱ्या बनवायला घेऊया। तर आता इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे व त्याला दोन्ही साईडनं थोडं थोडं तेल लावून व्यवस्थित आता हे या पद्धतीने पुरे आपल्याला लाटून घ्यायचे आहे। कोणत्याही प्रकारच्या आपण जेव्हा पुऱ्या बनवतो तेव्हा शक्यतो पिठाचा वापर न करता अगदी थोडंसं का होईना तेलाचा वापर करा। त्याच्यामुळे आपली पुरी छान अशी टम्म फुगली जाते व जास्त तेलकट बनत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर आता मी बनवलेली पुरी एका ताटामध्ये काढून ठेवते व इतर पुऱ्याही बनवून घेते। तर इथे मी 5-6 पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। गॅसवर छान असं कडकडीत तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण पुरी तळायला घेऊया। सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, पुरी तळताना जास्त वेळ खालवर अशी परतत राहायची नाही। एका बाजूनं टम्म अशी फुगली गेल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूनं भाजून घ्यायची आहे, नाहीतर आपल्याला या पुऱ्या फाटून त्याच्यामध्ये आतमध्ये तेल जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्या पुऱ्या जास्त तेलकट बनतात। तर इथे तुम्ही पाहू शकता टम्म अशी ही पुरी फुगली गेलेली आहे। तर इथे आपली आमरस पुरी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। त्याच